विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10th मॅथ 1 चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल प्रॅक्टिसेस सेट 1.5 क्वेश्चन 5 क्वेश्चन 5 सॉल्व करायचं पहिला. 3 काल आपण सॉल्व केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. क्वेश्चन 5 टू टाइप्स ऑफ बॉक्सेस ए अँड बी. दोन टाईपचे बॉक्स आहेत, एक ए टाईपचा एक बी टाईपचा. टू बी प्लेस इन अ ट्रक हॅव्हिंग कपॅसिटी ऑफ 10 टन्स. तर ते ए आणि बी प्रकारचे बॉक्स आपण काय केले, ट्रकमध्ये टाकले. म्हणजे ट्रकची कपॅसिटी किती आहे, फक्त 10 टन लोड घेण्याची कपॅसिटी आहे. वेन 100 बॉक्सेस ऑफ टाईप ए अँड 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए अँड 100 बॉक्स ऑफ टाईप बी. तर ए प्रकारचे 150 बॉक्स होते आणि बी प्रकारचे 100 बॉक्स होते. आर लोडेड इन द ट्रक. ते पूर्णपणे त्या ट्रकमध्ये ठेवले. इट वेट 10 टन्स बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए आर लोडेड इन द ट्रक, it can be accommodated 40 boxes of type B so that it is fully loaded. Find the weight of each type of the box. नंतर त्यांनी काय सांगितलंय, मग आपण काय केलं, 260 बॉक्स ए टाईपचे टाकले आणि 40 बॉक्स बी टाकले. तेव्हा मात्र ती गाडी पूर्ण लोड झाली. मग या दोघं प्रकारच्या बॉक्सचं वेट काय असेल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी लेट weight of the A type box be x ton and weight of the B type box be y ton by given first condition. काय 150x plus 100y इक्वल टू 10 इक्वेशन आलं. सो इक्वेशन फर्स्ट टाइम आला आपल्याला. त्याला आपल्याला हे करता येईल, 10 ने डिवाइड केला आपण बोथ साईडला. डिवाइड बोथ साइड 10. काय होईल, 15x प्लस 10y इक्वल टू 1 इक्वेशन फर्स्ट. बाय सेकंड कंडिशन काय सेकंड कंडिशन मध्ये आता सांगितलं मी, तर 260 बॉक्स ए टाईपचे आणि 40 बॉक्स बी टाईपचे. 260x प्लस 40y इक्वल टू 10. इथे आपण काय करणार, 10 ने डिवाइड करणार. डिवाइड बोथ साइड 10. 26x plus 4y equal to 1 इक्वेशन सेकंड. सॉरी, इथं हा बरोबर आहे. आता मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, नाही तर असं करूया. या ठिकाणी आपण एक मिनिट, याला काय डिवाइड करायचं नाही, असं राहून द्यायचं. क्वेश्चन सेकंड. आता मल्टीप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 4. इक्वेशन फर्स्टला 4 ने मल्टिप्लाय करतो मी. काय होईल बघा, 15 इंटू 4 60x प्लस 10 इंटू 4 40y आणि 1 इंटू 4 4 इक्वेशन 3 आला. आता या ठिकाणी इक्वेशन सेकंड मध्ये 40y, इक्वेशन थर्ड मध्ये 40y सेम टर्म झाल्या, कोइफिशियंट सेम झाले. सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड
थर्ड इक्वेशन जे आहे ते काय करायचं आपल्याला फर्स्ट मधून सबट्रॅक्ट करायचा. इक्वेशन थर्ड फ्रॉम फर्स्ट. बघा मित्रांनो, मग कसं होईल या ठिकाणी 60 थर्ड फ्रॉम फर्स्ट ना, हां 60x 260x प्लस 40y इक्वल टू 10. हे आलं इक्वेशन. मी काय म्हटलं, सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम सेकंड म्हणाला, फर्स्ट नाही फ्रॉम सेकंड. आता सेकंड थर्ड काय आहे 60x प्लस 40y इक्वल टू 4 ने मल्टी इक्वल टू 4. सबट्रॅक्ट मायनस 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 40 एंड 260 minus 60 200x plus 0 equal to 6 and the 200x equal to 6, x equal to 6 upon 200. मिस्टेक काहीतरी कट कर रे, वापस करूया. x is equal to 2 3s are 6, 2 1s are 1 0, 3 upon 100 टर्न. आपल्याला सांगता येईल वेट ऑफ ए टाइप बॉक्स इज इक्वल टू 3 upon 100 टर्न. Put x is equal to, substitute x equal to 3 upon 100 in equation first. फर्स्ट इक्वेशन काय आपलं 15x प्लस 10y इक्वल टू 1. हे फर्स्ट इक्वेशन होतं. 15 इंटू 3 अपॉन 100 प्लस 10y इक्वल टू 1. फर्स्ट इक्वेशन हेच होतं ना आपलं 15x प्लस 10y इक्वल टू 1. तर 5 3s are 15, 5 2s are 10, 3 into 3 9, 9 upon 20 plus 10y equal to 1. 10y is equal to 1 minus 9 upon 20. So 10y is equal to 20 into 1 20 minus 1 11 upon 20. Y is equal to 11 upon 20 into 10. Y is equal to 11 upon 200 टर्न. The weight of B type box is equal to 11 upon 200 टन. आपल्याला फायनल आन्सर सांगता येईल. पुढचा क्वेश्चन आहे आता. कट कर. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रॅक्टिस सेट 1.5 चा क्वेश्चन सीज घेऊ आपण. आउट ऑफ 1900 किलोमीटर, एकूण 1900 किलोमीटर डिस्टन्स आहे. वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ द एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्स बाय बस. तर विशाल नावाचा एक व्यक्ती आहे, त्याने काय केलं की 1900 किलोमीटर म्हणजे 1900 किलोमीटर अंतर जे आहे, काही अंतर बसने आणि काही अंतर त्याने विमानाने पूर्ण केलं. बसचा सरासरी स्पीड होता, चाल होती 60 किलोमीटर दर तास आणि एरोप्लेनचं होतं सरासरी 700 किलोमीटर दर तास.
तर त्यामुळे त्याने काय केलं, बस आणि विमान या दोघंच्या साह्याने ते 5 तासात तो प्रवास त्याने काय केला, पूर्ण केला. मग बसचा फाइंड द डिस्टन्स, विशालने मग बसने किती डिस्टन्स त्यापैकी कव्हर केलं असेल असं आपल्याला विचारलं आहे. घ्या लेट विशाल ट्रॅव्हल्स विशाल ट्रॅव्हल्ड X किलोमीटर by bus and Y किलोमीटर by एरोप्लेन. तर त्याने X किलोमीटर काय केलं बसने आणि Y किलोमीटर काय केलं एरोप्लेनने कंप्लीट केलं. मग बाय फर्स्ट कंडिशन काय फर्स्ट कंडिशन, तर दोघं मिळून बस आणि एरोप्लेन मिळून तो किती 1900 किलोमीटर डिस्टन्स काय करणार आहे, तो पूर्ण करणार आहे. याला इक्वेशन सेकंड. बाय सेकंड कंडिशन काय सांगता मला बघा. तर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, हा फॉर्म्युला आहे. आता डिस्टन्स किती आहे बसने x आणि ॲव्हरेज स्पीड काय आहे 60 किलोमीटर पर आवर. एरोप्लेनचं डिस्टन्स किती होतं y, टाइम काय आहे 700 किलोमीटर पर आवर आणि दोघं मिळून किती टाईममध्ये तो कव्हर करतो, तो y आवर्समध्ये कव्हर करतो तो. म्हणजे आपल्याला हे सेकंड इक्वेशन मिळालं. आता या ठिकाणी काय करता येईल, मी असं करतो 5 ने मल्टिप्लाय करतो. 5 मल्टिप्लाय बोथ साइड बाय 5. काय होईल बघा मग, तर x अपॉन 12 होऊन जाईल. 5 इथं मल्टिप्लाय केलं, 5 1 जा 5, 5 12 जा 60. इकडे 5 ने केलं तर आपण 5 1 जा 5, रिमाइंडर 2, 25 4 जा 20, 1.5 1 जा 5 5 25. याला इक्वेशन सेकंड. आता या ठिकाणी असं करतो मी 140 ने इकडे परत अजून आपल्याला नाहीतर ठीक आहे. परत मी 4 ने डिवाइड मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 4. आधीच आपण 20 ने केलं तरी चाललं असतं. 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 3 जा 12, y अपॉन 4 3 जा 12, रिमेनला 2 4 5 जा 20 and 25 जा 100. हे आले इक्वेशन थर्ड. आता पुढे मित्रांनो याचं क्रॉस इक्वेशन थर्ड नंतर वाटलं त्याला क्रॉस करू. 35x प्लस 3y इज इक्वल टू 100 इंटू 3 इंटू 35. काय केलं मी डिनॉमिनेटरचा एलसीएम घेऊन टाकला. 35 ने x ला मल्टिप्लाय केलं, 3 ने y ला मल्टिप्लाय केलं. डिनॉमिनेटर 3 इंटू 35, तिकडे जाऊन तो 100 ला काय करेल मल्टिप्लाय करेल. 35x प्लस 3y इक्वल टू 100 इंटू 105. 100 इंटू 105. पुढे आता
काय होईल मग 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. ह्या इक्वेशन थर्ड आलं. आता बघा इक्वेशन फर्स्टला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3 इंटू x 3x, 3 इंटू y 3y, आणि 19 3 जार 57 म्हणजे 5,700. ह्याला इक्वेशन 4. आता आपल्याला इक्वेशन 3 अँड 4 मध्ये वायचा जो कोइफिशियंट आहे तो सेम झाला 3y 3. सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम थर्ड. 35x 3y 10,500, 3x plus 3y is equal to 5,700. मग आता मायनस 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 32x plus 0 equal to 0 0. 15 minus 7 8, 10 minus 6 4. So 32x is equal to 4,800. So x equal to 4,800 upon 32. 16 2s are 32 and 16 3s are 48, 300 आला. x is equal to 300 upon 2 means x is equal to 150 kilometer. Therefore we shall travel by bus is equal to 150 kilometer.